अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खरंच खूप छान जावो, आनंदात जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशीच महाराजांनी प्रार्थना करते आणि छोट्याशा माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आज आहे शनिवार आणि आमच्या केंद्राच्या इथे म्हणजे आमच्या राजुरी गाव आहे, तर तिथे दुर्गा सप्तशतीचं 108 पारायण आहेत. आणि दरवेळेस मला जी कमेंट्स येते ना की ताई मुलगी होण्यासाठी तुम्ही सेवा सांगा किंवा तुम्ही मुलगी होण्यासाठी काय सेवा करता, तर दुर्गा सप्तशती असं एकमेव मी पारायण करते जे खास मुलीसाठी मी करते. आता मुलगी होणं मुलगा होणं हे स्वामी महाराजांच्या हातामध्ये आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज देणार आहेत याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण एक कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये असतं ना की मला आता मुलगी व्हायला हवी. तर जसं तुम्हाला वाटतं मुलगी व्हावी तशी मलाही वाटतं मला मुलगी व्हावी. आणि आता पाहूयात ते नंतर काय असणार आहे ते. पण आता मी चाललेले आहे दुर्गा सप्तशती याच्या पारायणासाठी. आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत मला एकच सांगायचं आहे की सामुदायिक सेवेचं महत्त्व आणि सामुदायिक सेवा केल्यामुळे काय होतं. आता छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी आज बघता तुम्ही अशी हिरव्या रंगाची साडी घातलेली आहे आणि काचेच्या बांगड्या हातामध्ये. आता हे काळा धागा जो आहे ना तर तो मी तिथे गेल्यावर काढणार आहे. कपाळाला तुम्ही पाहू शकता असं मी कुंकू आणि हळद लावलेली आहे, कारण की तिथं गेल्यावर टिकली काढावंच लागते. तर आधीपासूनच घरातून तयारी करून जायचं. ग्रंथ वगैरे पिवळी मोहरी वगैरे सगळं सोबत घेऊन मी जात आहे. आणि आता मी तुम्हाला तिथे गेल्यावर छोट्या छोट्या क्लिप तुमच्या मी सोबत शेअर करणार आहे. तर जरा जास्त वेळ न घेता एक एक क्लिप आता तुम्ही माझी पाहू शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही पाहू शकताय स्वामी समर्थ महाराजांचा आणि तुळजापूर मातेचा अप्रतिम असा एक फोटो आहे. आणि या फोटोच्या समोर आम्ही संपूर्ण सेवा करा एक नाविन्य, एक चैतन्य आणि एक ऊर्जा घेऊन इथे बसलेलो आहोत. आणि तो पाठ आहे दुर्गा सप्तशती. ह्या संपूर्ण महिला राजुरी केंद्रामधल्या आहेत. आमच्या राजुरी केंद्रात एक वैशिष्ट्य आहे, कोणाच्याही घरी पाठ असू द्या, आमच्या मनामध्ये कसलीही खंत न बाळगता आम्ही तिथे पाठासाठी जात असतो. आणि आमच्याच केंद्रामधल्या नारायण वाळुंज या सरांच्या घरी 108 पाठाचा संकल्प घेऊन आम्ही त्यांच्या घरी पाठासाठी गेलेलो आहोत. दुर्गा सप्तशती असं एकमेव पाठ आहे. या पाठामुळे आपल्या संपूर्ण अडचणी नष्ट होतात. मग विवाहाच्या संदर्भात असू द्या, नोकरी असू द्या, संतती प्राप्तच्या असू द्या, कुलदेवतांची सेवा होत नाही त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पारायण करण्यास सांगितलं जातं. आणि जेव्हा आपण सामुदायिक पद्धतीने सेवा करतो तेव्हा आपल्याकडून एक नाही तर अनेक पाठ होत असतात. आता मी इथं एकटे पाठाला बसलेली नाही, तर इथं एकूण 108 बायका आहेत. म्हणजे आज माझ्याकडून 108 दुर्गा सप्तशतीचं पारायण होत आहे. आणि ही एक सुवर्ण संधी असते सामुदायिक पारायण करण्याची. आणि मी सर्वांना विनंती करेल की तुमच्या जर जवळपास केंद्रामध्ये कोठेही पारायण असेल, सामुदायिक पद्धतीचं असेल, तर त्यात तुम्ही नक्की सहभाग घेऊ शकता. मैत्रिणींनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दरवेळेस तू दुर्गा सप्तशतीच्या पारायणला जातीस, चांगली गोष्ट आहे, परंतु दुसऱ्यांचा संकल्प असतो आणि तुम्ही तिथे जाऊन सेवा का करता असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. आता या मागचं मी तुम्हाला त्यास खरं कारण सांगणार आहे. आम्ही संपूर्ण महिला दिंडोरी प्रणित मार्गानुसारच्या सेवा करतो आणि या सेवेमधून आम्हाला काही ना काहीतरी फळ मिळतच असतं, परंतु महाराजांचं सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी देणं आहे हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही ही सेवा करत आहोत. आता आमच्या राजुरी केंद्रामध्ये छोटंसं दिंडोरी प्रणित मार्गानुसारचं केंद्र आहे, परंतु आमच्या सर्व सेवकांची इच्छा आहे की स्वामी समर्थ महाराजांचं भव्य दिव्य असं 2 मजली दिंडोरी प्रणित मार्गानुसारचं केंद्र स्थापन व्हावी अशी आमच्या संपूर्ण सेवकांची इच्छा आहे. आता बांधकाम म्हणलं की खर्च आला आणि एक सेवेकरी अख्खा खर्च उचलू शकत नाही. त्यामुळे मग आम्ही संपूर्ण महिलांनी असं ठरवलं की आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आणि त्यातून जी आपल्याला देणगी मिळेल ती देणगी आपण बांधकामासाठी खर्च करायची. दुर्गा सप्तशतीच्या आतापर्यंत आम्ही भरपूर सेवा केलेल्या आहेत. प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन आम्ही ह्या सेवा करतो. प्रत्येक स्त्रीच्या मागं 100 रुपये आम्हाला दिले जातात आणि ते 100 रुपये आम्ही केंद्रामध्ये जाऊन जमा करतो किंवा तिथेच ती पावती फाडली जाते. आता आम्ही ज्या सेवा करतो त्या सेवेमधून आम्हाला
आपण जेव्हा बांधकाम करणार आहे ते तुम्हाला मी कधीतरी दाखवेलच, परंतु आता सांगून ठेवते की आमच्या सेवेमधून आम्हाला केंद्रामध्ये श्रीयंत्र स्थापन करायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक केंद्रामध्ये कलशाच्या ठिकाणी पिरॅमिड असतं, परंतु राजरी गावामधलं पहिलं असं एकमेव केंद्र असणार आहे की जिथे महिलांच्या सेवेमधून श्रीयंत्र स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे जिथे कलश लावायचा आहे किंवा पिरॅमिड लावायचा आहे तिथे पिरॅमिड नसून श्रीयंत्र असणार आहे आणि श्रीयंत्राखाली केलेल्या संपूर्ण सेवा खूप प्रचंड प्रभावीशाली असतात. आणि याचा विचार करून आम्ही संपूर्ण महिलांनी ठरवलं की दुर्गा सप्तशतीचं पारायण आपण घरोघरी जाऊन करायचं आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडे जायचं आहे, त्यांच्याकडून दक्षिणा घ्यायची आहे आणि ती दक्षिणा आपल्याला स्वामी महाराजांना दान करायची आहे किंवा बांधकामासाठी खर्च करायचे आहे. आतापर्यंत आम्ही महिलांनी 2 ते 2.5 लाख रुपये जमा केलेले आहेत सेवेच्या मार्फतून आणि अजून आम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये जमा करायचे आहेत. आणि जेव्हा बांधकाम पूर्ण होईल राजुरी केंद्रामधलं तिथे श्रीयंत्र स्थापन करण्याचं भाग्य स्त्रियांना मिळणार आहे. त्यामुळे छोटीशी सेवा महाराजांच्या चरणी रुजू व्हावी म्हणून आम्ही संपूर्ण महिला इथे जाऊन सेवा करत असतो किंवा कुठेही सामुदायिक पद्धतीच्या सेवा असतात तिथे जाऊन आम्ही ह्या सेवा करत असतो. तर अशा पद्धतीने आज आम्ही दिंडोरी प्रणीत मार्गानुसार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेसमोर दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण संकल्प पूर्ण केलेला आहे. आणि याचं जे फळ असतं तर ते आपल्याला कधी ना कधीतरी नक्कीच मिळत असतं. त्यामुळे सामुदायिक सेवेचं महत्त्व खूप मोठं आहे. मैत्रिणींनो, तुमच्या परिसरामध्ये कुठेही सामुदायिक सेवा असू द्या तिथे जाऊन तुम्ही सेवेला नक्कीच हजेरी लावा. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. व्हिडिओ आवडला असता लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.